आता तर आता न्यू टायटल आपल्याकडे कालच्यासारखंच इंटरनल एनर्जी चेंज ड्यू टू द वर्क. आता काल आपण जे इंटरनल एनर्जी चेंज झाली कशामुळे, हेट सप्लाईडमुळे, तर त्याच्यासाठी काय ड्रॉ केलं होतं आपण, पिस्टन सिलेंडर ड्रॉ केलं होतं ना. तेच एक्झाम्पल आपण इथे सुद्धा घेणार आहे. सेम एक्झाम्पल वी हॅव टू कन्सिडर हिअर, पिस्टन अँड सिलेंडरचं एक्झाम्पल. तर हे जे पिस्टन सिलेंडर आपण कन्सिडर करू, पिस्टन सिलेंडर कन्सिडर फ्रिक्शनलेस मासलेस, एकदम निग्लिजिबल आहे समजा हे, फ्रिक्शनलेस मासलेस पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट, पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट. ठीक आहे. आता इथं आपण कन्सिडर केलं हे. आता पहिली केस कन्सिडर करणार आपण याच्यामध्ये. आय हॅव ड्रॉ द डायग्राम ऑफ व्हॉट इज, दिस इज अवर व्हॉट इज, हे काय झालं आपलं पिस्टन, बरोबर आहे. आता पुस्तकातले डायग्राम आपण काल ड्रॉ केलं. तुम्ही साध्यावाल्या पण करू शकता, असं काही आहे. पुस्तकावर तुम्हाला असं दिलं तुम्ही साध्यासुद्धा पण ड्रॉ करू शकता, जे आपण नेहमी ड्रॉ करतो, काही प्रॉब्लेम होणार नाही. आता पुस्तकातली ड्रॉ करू आपण. याच्यात पुस्तकातली दिली आपण, आपण पुस्तकातली करून राहिलो. ओके. द फर्स्ट डायग्राम वी हॅव टू ड्रॉ हिअर. काल मी सांगितलं तुम्हाला हे सगळं कसं असते, एकदम सर्क्युलरमध्ये असते, सिलेंड्रिकल वगैरे पोर्शन. पण तो पाहताना आपल्याला कसा दिसेल, स्ट्रेट दिसेल. आलं लक्षात. दिस इज अवर सिलेंडर. याच्यात काय पुटअप केलं आपण, दिस इज, हे काय झालं तुमचं सांगा, हे झालं तुमचं पिस्टन, राईट. दिस इज द पिस्टन. आता ह्या डायग्राम काढल्याच पाहिजे असं कंपल्सरी नाही आहे. दिस इज अवर पिस्टन. ओके. दिस इज द डायग्राम ऑफ सिलेंडर, जे आपण कसं ठेवलेलं आहे आता हॉरिझॉन्टल. ॲक्च्युअली ते कसं असते, व्हर्टिकल असते. असा पडते समय ऐसे कन्सिडर कर रहे उसको. ओके. आता याच्यामध्ये काय पुटअप केलं तर आपण सांगा, वॉटर नाही का, याच्यामध्ये काय असते नेहमी, गॅस. पिस्टन सिलेंडरमध्ये नेहमी गॅस असणार, वॉटर नसेल कधी. आलं लक्षात. देर इज अ गॅस विल बी देअर. आता ही जी गॅस आहे यालाच काय म्हटलं होतं आपण, सिस्टीम म्हटलं होतं. त्याचा टेम्परेचर किती दाखवलं होतं मी, ते कितीनं शो केलं तर TS ना. लेटर काय होतं याला, TS लेटर, बरोबर आहे. सो वी नो द TS इज अ टेम्परेचर ऑफ अ सिस्टीम. टेम्परेचर ऑफ सिस्टीम. सिस्टीम म्हणजे काय आपल्यापाशी, आता इथं हा काय आहे, गॅस आहे, बरोबर आहे. हा जो गॅस याच्यात टाकला आपण, हे आपल्यासाठी काय आता सिस्टीम. त्याचं टेम्परेचर दाखवलं आपण T असते. कारण सिस्टीमचे डेफिनेशन आपल्याला माहीत आहे. काय डेफिनेशन होती, सर्टन क्वांटिटी ऑफ अ मॅटर इट इज कॉल्ड ॲज सिस्टीम. आता मॅटर कोणतं आपल्याकडे, गॅसवाला आहे. लक्षात. आता याच्यामध्ये बघा दोन केस आहे. आता इंटरनल एनर्जी चेंज ड्यू टू वर्क, बरोबर आहे. आता ही डायग्राम काढल्यानंतर आता हे जे पिस्टन आहे हे कसं होणार आहे याच्यामध्ये. आता ही अशी डायग्राम आपण काढतो, हे असं घेतलं पिस्टन काय होणार आहे, टू अँड फ्रो मेकॅनिझम होईल ना. असं आतमध्ये जाणार, बाहेर जाणार, बरोबर आहे. जसं आपण नेहमी शिकताना इकडे पण हे डायग्राम काढत असतो, हे अशी काढत असतो आपण. ॲक्च्युली ते अशीच काढावं लागते. हे झालं आपलं काय, व्हॉट इज सिलेंडर. आणि याच्या आतमध्ये काय टाकलं आपण, हे असं पिस्टन आहे. दिस इज द अवर पिस्टन अरेंजमेंट, बरोबर आहे. अशी ती डायग्राम असते आपली नेहमी. आता हे मी तुम्हाला सांगितलं, हे जे खालचं पोझिशन आहे समजा, आता इथून हे काय असते नेहमी TDC असते का, नाही, हा BDC. आणि वरचा काय झाला तुमचा TDC. आणि हे त्याचं पूर्ण अंदरलं हा CC असते, व्हॉल्यूम, बरोबर आहे. माझं पिस्टन काय जाते, वर जाते. वर गेला, यामध्ये काय पूर्ण गॅस भरलेला आहे आपण. देर इज अ गॅस विल बी देअर्स. हा गॅस याच्यात दाखवला आपण, याचं टेम्परेचर दाखवलं आपण कशाने, T असते, बरोबर आहे. हीच डायग्राम मी इथं काढलेली आहे. आता हे पिस्टन वर गेलं, दिस इज अवर सिलेंडर, दिस इज अवर व्हॉट इज पिस्टन, हे हमारा पिस्टन आहे. आता हे वर जाणार,
तर काय केलं यांनी सांगा मग मला. ह्या जो गॅस आहे याच्यातला हा काय झाला, दबला ना, कॉम्प्रेस झाला तो, इसके अंदर गैस भरा हुआ है. ये पिस्टन को मैंने ऐसा बिल्कुल अब ऊपर ले गया, मैं पुश कर दिया, बरोबर है. द पिस्टन इज मूव फ्रॉम BDC टू TDC. वी हॅव टू पुश द पिस्टन. हा पिस्टन आपण आता पुश केला, फोर्स लावला, तसं जाणार आहे का तो ऑटोमॅटिक. आपण फोर्स लावला तर आता हा पिस्टन इथून वर मूव झाला इथपर्यंत. द पिस्टन विल बी चेंज फ्रॉम दिस अनदर न्यू पोझिशन्स. ती समजा डायग्राम मी इथं काढली न्यू पोझिशनची. याच्यातही काढू शकता तुम्ही, असं काही नाही आहे. हा इथून वर गेला म्हणजे याला काय केलं आपण, पुश केलं वर, बरोबर आहे. आता याला पुश केला आपण, तर हा जो गॅस आहे हा काय झाला रे सांगा, पूर्ण कॉम्प्रेस झाला ना, दबला ना तो. द गॅस इज कॉम्प्रेस इनसाइड द व्हॉट इज सिलेंडर. सिलेंडरच्या अंदर तो गॅस काय झाला, दबला. का बरं, कारण पिस्टनला आपण काय केलं, वर नेलं आपण. पिस्टन के ऊपर फोर्स लगाया, या ऐसी अपनी असेंबली है, इसको मैंने ऐसा दबा दिया तो गैस क्या हो गया, अभी कॉम्प्रेस हो गया. आता गॅस जर कॉम्प्रेस झाला, व्हॉल्यूम चेंज झाला का त्या पिस्टनचा. व्हॉल्यूम कसा आहे, सिलेंडरचा पूर्ण फिक्स आहे त्याचा, म्हणजे ही बाउंड्री याची चेंज झाली काय नाही. आता याच्यामध्ये म्हटलं आपण की याचा हा इनिशियल व्हॉल्यूम V1 आहे. याला दाबल्यानंतर पूर्ण गॅसने काय करत गेलो आपण, कॉम्प्रेस. म्हणजे हा जो आता सिलेंडरचा व्हॉल्यूम आहे हा सुद्धा काय झाला, कमी झाला म्हणजे हा गॅस सुद्धा काय गेला, असा दबून गेला पूर्ण. म्हणजे हा जो चेंज व्हॉल्यूम झाला हा किती झाला आपल्यापाशी, V2 झाला. आता मला सांगा, गॅसने दाबला आपण तर काय वाढवलं आपण सांगा, कशाला वाढवलं आपण. गॅस को आपण दबाया ऐसा, जसं आपण एखादा आपण सांगत ना मागं, असं बॉल घेतला आपण त्याला दाबलं असं, तर काय वाढवलं आपण, त्याचं प्रेशर वाढवलं ना. प्रेशर वाढलं, त्याचं व्हॉल्यूम बदलला त्याचावाला. आता मला सांगा, प्रेशर जर वाढत असेल तर टेम्परेचर सुद्धा काय होते, वाढते. आपण पाहिलं आहे, कोण सांगितलं आपल्याला हे, गेल-लुसेक्स लॉ ने. प्रेशर अगर बढ़ेगा तो टेम्परेचर भी बढ़ेगा. आलं लक्षात. तसं प्रेशर कुकरमध्ये आहे, प्रेशर जर वाढत असेल कंटिन्युअस तर अंदरलं टेम्परेचर सुद्धा काय होईल, वाढणार, बरोबर आहे. मग ते टेम्परेचर जास्त जर वाढलं मग त्याला काय असते, इथं विसल असते, त्या विसलमधून एक्सेसिव्ह हीट बाहेर चालली जाते, प्रेशर सुद्धा बाहेर निघून जाते. आलं लक्षात. सो गॅस इज कॉम्प्रेस. व्हॉट इज वी डू हिअर, गॅस इज कॉम्प्रेस. सो व्हेन गॅस इज कॉम्प्रेस, द व्हॉल्यूम ऑफ द गॅस इज चेंज फ्रॉम V1 टू V2. प्रेशर सुद्धा जे आहे याचं समजा इथे मी सांगितलं, प्रेशर P1 इज ऑल्सो चेंज टू P2. याचं टेम्परेचर असेल T1 इज ऑल्सो चेंज टू T2. लक्षात आलं सगळ्यांच्या. आणि पिस्टनले कसं नेलं आपण, वर नेलं, खाली नेलं काय नाही. आता याच्यातमध्येच आपण घेतलं याला, वी हॅव टू पुश, असं घेतली डायग्राम. अशी घेतल्यानंतर ती डायग्राम इथं त्यांनी बनवली, कालच्यासारखी सेम. दिस इज द डायग्राम. आता हे पिस्टन इथं नसता, हे काय कुठं काढू आपण, आता समोर काढलं त्यांचं असं इकडे, कारण का त्याला दाबलं आपण. वी हॅव टू पुश इनसाइड द सिलेंडर. ठीक आहे. आता मला सांगा, ज्यावेळेस आता आपण याला दाबलं याच्यामध्ये, हा गॅस काय झाला इथं आता परत कॉम्प्रेस. तीच डायग्राम मी इथं काढली. ओके. आता हा गॅस आपण दाबत आहे म्हणजे याच्यावर काय अप्लाय केला आपण, फोर्स, बरोबर आहे. इथून पहिले याचा हा इतका समजा डिस्टन्स होतं, हे व्हॉट एव्हर द डिस्टन्स, हे डिस्टन्स काय झालं सांगा मला, कमी झालं. म्हणजे डिस्टन्स काय झालं, सिलेंडरचं चेंज. कशामुळे चेंज झालं, पिस्टन मूव्ह झाल्यामुळे, बरोबर आहे. व्हॉल्यूमसुद्धा काय झाला सिलेंडरचा, चेंज. कमी झाला का जास्त झाला रे, कमी झाला, शाबाश. म्हणजे व्हॉल्यूम विल बी चेंज, डिस्टन्स विल बी चेंज. आता हा फोर्स लावून आपण इकडे मूव्ह केला, बरोबर आहे. किसके ऊपर फोर्स लगाया आपण ने, पिस्टन के ऊपर. मग आता हा मूव्ह झाला म्हणजे इथून याने हे डिस्टन्स समजा कव्हर केलं. समजा आपण इतकं डिस्टन्स घेतलं, इतकं डिस्टन्स याने हे कव्हर केलं, जे आपण दाखवलं असं DXने, बरोबर आहे. आता फोर्स कशावर लावत आहे आपण सांगा, त्या पिस्टनच्या एरियावर लावता. पिस्टन को एरिया भी होगा ना, येस और नो, येस. कसा एरिया याचा सांगा मला,
सर्क्युलर एरिया आहे, बरोबर आहे. मग त्यांनी याच्यावरती फोर्ससुद्धा लावला ह्या एरियावरती. मग तुमच्याकडे फॉर्म्युला आहे, कोणता फॉर्म्युला आहे सांगा मला? प्रेशरचा कोणता फॉर्म्युला आहे? फोर्स अपॉन एरिया. हे आपण समोर पोहोच आता. फोर्स अपॉन एरिया म्हणजे फोर्स किती लागलं त्याच्यावरती, मग प्रेशर इंटू एरिया. इतका फोर्स आपण लावलेला आहे कशावरती? ह्या पिस्टनवरती. आणि त्याने तेवढाच फोर्स कशावर लावला? मग ह्या गॅसच्या मॉलिक्युल्सवर, तिकडे दबले, बरोबर आहे. मग आता प्रेशर वाढलं, प्रेशर इज रायजेस, टेम्परेचर इज ऑल्सो रायजेस. येस ऑर नो? येस. मग आता प्रेशर जर वाढत असेल तर टेम्परेचरसुद्धा तुमचं वाढलं. टेम्परेचर वाढलं म्हणजे इन शॉर्ट आपण काय केलं? त्या गॅसला हीट सप्लाय केली. गॅसला हीट सप्लाय केली, पण कशी केली हीट सप्लाय? बाय द कॉम्प्रेस. वी हॅव टू कॉम्प्रेस द पिस्टन फ्रॉम इनिशियल पोझिशन टू द फायनल पोझिशन्स, बरोबर आहे. मग आता हे पिस्टनला आपण असं दाबलं म्हणजे गॅसला काय करताय आपण? कॉम्प्रेस कर रहे हैं अपन. तो जब भी अपन गैस को कॉम्प्रेस करेंगे तो उसका टेम्परेचर क्या होगा? गैस का बढ़ेगा. कम होना है कहते नहीं, द टेम्परेचर ऑफ द गैस विल बी इनक्रीजेस, द प्रेशर ऑफ द गैस विल बी इनक्रीजेस. येस ऑर नो? यस. आता याच्यात मी लिहून घेतो ह्या व्हेन द piston is push inside the cylinder. याला काय केलं आपण आता? पुश केलं. कशामध्ये? सिलेंडरमध्ये. पुश करणं म्हणजे काय करणे? त्याला कॉम्प्रेस करणे. पुश इनसाइड द सिलेंडर. देन द प्रेशर ऑफ अ गॅस increase. Pressure of the gas is increase and pressure जर वाढलं, pressure of the gas increase and temperature of a gas is also increase. Yes or no? Yes. मग आता टेम्परेचर वाढलं तर काय वाढते रे सांगा मला? प्रेशर वाढते. प्रेशर वाढलं तर टेम्परेचर वाढते, लक्षात ठेवा. टेम्परेचर बढ़ता क्या कभी? प्रेशर बढ़ा तो टेम्परेचर बढ़ेगा. लक्षात. मग आता प्रेशर वाढलं मग टेम्परेचर वाढलं. टेम्परेचर वाढलं का मग काय वाढते? इंटरनल एनर्जी वाढणार. येस ऑर नो? येस. मग आता आपल्याला माहित आहे. मग आता ह्या केसमध्ये काय झालं? गॅस कॉम्प्रेस झाला, बरोबर आहे. तर गॅस इज कॉम्प्रेस. The gas is compressed. Then the internal energy जे आहे, internal energy of a gas ही सुद्धा काय होणार सांगा मला? is increases. The internal energy of the gas is also increases. बरोबर आहे. मग आता इथं जे हे वर्क झालं, इथं हे जे काम होत आहे, वर्क होता है, हे वर्क कसं होत आहे आता सांगा मला? कॉम्प्रेस वर्क होता है. अपन वर्क वो सिस्टम पे कर रहे हैं अपन, मतलब यहाँ पे क्या हो रहा? वर्क डन ऑन अ सिस्टम. याला आपण दाबत आहे म्हणजे त्याच्यावरती आपण काय करू राहिलो? काम करत आहे. तो गैस इज कॉम्प्रेस, देन इंटरनल एनर्जी ऑफ द गैस इज इंक्रीजेस. और यहाँ पे क्या हो रहा? ये पोजीशन में कॉम्प्रेस में द वर्क डन ऑन द सिस्टम. सिस्टम के ऊपर क्या कर रहे हैं? हम काम कर रहे हैं. आता त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट पोहोचतो आपण. वर्क डन ऑन द सिस्टम जर असलं तर ते नेहमी काय असते तुमचं? पॉझिटिव्ह असते की निगेटिव्ह असते? ते नेहमी निगेटिव्ह असते. अगर वर्क हम सिस्टम पे कर रहे, जसं आता हा पंखा स्वतः फिरत आहे काय, याला काय द्यायला, काय कशाची आवश्यकता आहे? वर्कची. वर्क कोणतं देतं आपण याला? इलेक्ट्रिक करंट. म्हणून आपण याला सप्लाय करता इलेक्ट्रिक करंट. आपल्याला काय येते? घरी बिल येते ना. बिल येते म्हणजे आपण मायनसमध्ये आहो का निगेटिव्हमध्ये आहो? मग मायनसमध्ये आहो, कारण आपल्या पाचचे पैसे खर्च होऊ राहिले. मतलब वर्क सप्लाइड करना मतलब क्या होना? माइनस में जाना. लेकिन अपन अपने घर पे ही अगर इलेक्ट्रिसिटी डेवलप कर रहे हैं, उसको अपन पैदा कर रहे हैं बाय सोलर एनर्जी से, फिर बाय विंड टर्बाइन से, तो फिर अपन खुद इलेक्ट्रिसिटी बना रहे, तो वो क्या रहेगा? फिर प्लस रहेगा. अपन ने खुद बनाया तो अपन क्या करेंगे? दूसरों को वो सप्लाई करेंगे. तो वर्क डन बाय द सिस्टम. डन शब्द लक्षात ठेवायचे. बाय द सिस्टम पॉझिटिव्ह, ऑन द सिस्टम निगेटिव्ह. पाहूच आपण आता याच्यानंतर लगेच. तो वर्क डन हो गया यहाँ पे काय पे? सिस्टम पे. तो वर्क डन ऑन द सिस्टम
इंटरनल एनर्जी इंक्रीज की डिक्रीज? आता इंक्रीज होगी ना, वर्क डन किया ना मैंने सिस्टम पे, वर्क डन करेंगे सिस्टम पे तो इंटरनल एनर्जी इंक्रीज होगी. तो वर्क डन ऑन द सिस्टम देन, बरोबर लक्षात ठेवायचं आहे, देन हे लक्षात म्हणजे कन्सेप्ट आहे ना, वर्क डन ऑन द सिस्टम देन द इंटरनल एनर्जी ठीक आहे होणार इन्क्रीज, इंटरनल एनर्जी इन्क्रीजेस. आलं लक्षात? कारण वर्क डन केलं आपण याच्यावरती वर्क सप्लाय केलं आपण. वर्क सप्लाय केलं म्हणजे काय केलं, याला कॉम्प्रेस केलं, कारण याला दाबण्यासाठी आपल्याला वर्क लागेल ना. वर्क आपल्याला माहीत आहे किती वर्क लागेल इथं, फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. इथून एवढं हे पोझिशनपासून इतकं मूव झालं इथपर्यंत, किती मूव झालं हे dx, बरोबर आहे. जशी आता गाडी आपण ठेवली आहे त्याला लोटा लागेल आपल्याला, त्याला लोटत आहे म्हणजे आपण काय करतोय त्याच्यावरती वर्क करताय. किती वर्क केलं आपण, फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट, फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. मग आता याला लोटलं आपण, लोटलं म्हणजे काय केलं, हे याला कॉम्प्रेस केलं आपण, दाबलं. असं दाबलं तर हा गॅसचं प्रेशर वाढलं, प्रेशर बढ़ गया तो इसका टेम्परेचर भी बढ़ गया. अपने को पता है टेम्परेचर बढ़ेगा तो टेम्परेचर कब बढ़ेगा फिर, तो वर्क डन ऑन द सिस्टम. जब भी हम सिस्टम पे काम करेंगे तब उसका टेम्परेचर बढ़ेगा, टेम्परेचर बढ़ेगा तो उसकी इंटरनल एनर्जी भी बढ़ेगी. समझ में आया कंसेप्ट सबको? तो दिस इज द फर्स्ट केस, तो वर्क डन ऑन द सिस्टम. इन दिस केस इंटरनल एनर्जी, प्रेशर, टेम्परेचर इज ऑल्सो राइजेस. ओके. आता ही झाली तुमची पहिली पोझिशन, केस नंबर 1. केस 1 कोणती केस आहे सांगा मला, पिस्टन पुश, हे लिहिलं इथं मी, वेन द पिस्टन इज पुश इनसाइड द सिलेंडर. सेकंड कोणती राहणार सांगा आता, पिस्टन आउट येणार, पिस्टन कम आउट द सिलेंडर, त्यालाच काय म्हणून आपण सांगा मग, एक्सपान्शन. हे शिकलो ना आपण, बॉइल्स लॉ मध्ये शिकलो होतं काय, कॉम्प्रेशन एक्सपान्शन. इथं ग्राफ सुद्धा बनते ना आपण, याचा ग्राफ काढला एकदम डिटेलमध्ये गेलो. आता याचा ग्राफ कसा बनेल सांगा बरं मला मग, प्रेशर व्हॉल्यूमचा. याच्यासाठी कसा ग्राफ बनेल, हा असा ग्राफ. आणि ॲरो कसा राहील सांगा, याच्यामध्ये ॲरो कसा राहील, वर जाईल की खाली जाणार, ऐसा. इसका ॲरो ऊपर की तरफ रहेगा कि नीचे की तरफ रहेगा, ये इसका वाला कसं जाईल ॲरो, कसं राहील, असं राहील. कारण आपण काय वाढवत आहे, प्रेशर. प्रेशर वाढवलं तर व्हॉल्यूम काय होणार तुमचं, कमी कमी. इथं व्हॉल्यूम कसं आहे, जास्त, पण इथं प्रेशर सुद्धा काय आहे, कमी आहे. पण जसं जसं प्रेशर वाढवलं आपण, आता इथं प्रेशर P2 झालं तर व्हॉल्यूम काय झाला याचा, कमी झाला, हा V1 झाला. म्हणजे हा ग्राफ कसा आला तुमचा मग, कॉम्प्रेशनचा दिस. आलं लक्षात? इथं इंटरनल एनर्जी काय झाली तुमची, ही डिक्रीज झाली, सॉरी काय झाली, इन्क्रीज झाली, इन्क्रीज. प्रेशर सुद्धा काय झालं इथं, वाढलं, टेम्परेचर सुद्धा इथं वाढलं. पीटीचा ग्राफ काढण्याच्यासाठी तुम्ही आता हे डिटेल एकदम, प्रेशर वर्सेस टेम्परेचर, तर कसा येईल तो सांगा, कसा जाईल तो, कसा जाईल, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे ना, म्हणजे हा कसा जाईल, सीधा जाएगा ऐसा. प्रेशर भी बढ़ेगा तो टेम्परेचर भी बढ़ेगा, प्रेशर भी बढ़ेगा तो टेम्परेचर भी बढ़ेगा. समझ में आए कॉन्सेप्ट, येस और नो, येस. काही अडचण असेल तर विचारा लगेच, काही अडचण असेल तर. त्याचा ग्राफ सुद्धा मी काढून दिला आहे, पुस्तकात काही दिले नाही आहे, पण हे माहीत पाहिजे आपल्याला, हे नीटसाठी असते मग ह्या गोष्टी सगळ्या. याच्यासाठी कोणता ग्राफ लागू होईल, पीटीचा ग्राफ कसा लागू होईल, बरोबर आहे, समजलं सगळ्यांना. ओके. तो ये हमारी पहली केस. दूसरी केस कौन सी रहेंगी अभी, एक्सपांशन वाली केस. तो पिस्टन कम आउट फ्रॉम द सिस्टम, वो बाहर आ जाएगा. समझ में आ गया, जितना अपन ने उसको दबाया ऐसा, अब टेनिस बॉल है या फिर बड़ा बॉल है फुटबॉल का, उसको दबाया, दाबल्यानंतर त्याला आपण रिलीज केलं तर काय येणार, तो वापस येईल ना. जसं एखादा स्प्रिंग आहे आपल्या बाजू, स्प्रिंगला दाबलं आपण, दाबलं म्हणजे काय केलं, कॉम्प्रेस. त्याच्यावरती काय केलं आपण, प्रेशर केलं, त्याच्यावरती काम केलं आपण, त्याची इंटरनल एनर्जी वाढली. मग आता आपण जसं त्याला सोडून देतो तो काय येणार, मग वापस मागे येईल. म्हणजे मग आता वर्क कोण करताय, तो सुद्धा करताय. त्यानं कशावरती वर्क केलं, आता सिस्टीमच्या बाहेर केलं, म्हणजे कशावर केलं, सराउंडिंगवर केलं. तर दिस इज अवर सेकंड केस. तर हे केस लिहून घ्या पहिली पटकन. कन्सेप्टवर केला आहे. आता ही आपण फर्स्ट केस पाहिली, द गॅस इज कॉम्प्रेस. सेकंडमध्ये काय होईल आता आपला, गॅस इज एक्सपांड, एक्सपान्शन ऑफ द गॅस, गॅस इज एक्सपांडेड.
एक्सपांडेड किंवा त्याला म्हणतात एक्सपान्शन ऑफ द गॅस. एक्सपान्शन ऑफ अ गॅस. हीच असेंब्ली आपल्यापाशी आहे. काय कंडिशन आहे? कन्सिडर द फ्रिक्शनलेस मासलेस पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट्स. याच्यामध्ये पूर्ण काय फिलअप केलं आपण? गॅस. त्याचं टेम्परेचर किती घेतलं आपण? TS. बरोबर आहे. दिस इज अवर सिलेंडर, दिस इज अवर पिस्टन. बरोबर आहे. सेम डायग्राम आपण इथं ठेवलेली आहे. दिस इज अवर सिस्टीम, TS, पिस्टन, सिलेंडर. आता काय होतं आपल्याकडे? एक्सपान्शन. एक्सपान्शनमध्ये काय होणार मग आता सांगा? पिस्टन पुश आउट. इन येणार काय तो आता? पिस्टन पुश आउट. म्हणजे आता ही जी पोझिशन आहे ही काय होणार आता तुमच्या आता मागं येणार, समोर जाणार आहे काय? नाही. आता हा जो पिस्टन आला हा कसा आला? आता पुश आउट आला, मागं आला. पुश आउट झाला म्हणजे तो आता कोणत्या पोझिशनवर गेला? याच्या ह्या न्यू पोझिशनवर. म्हणजे 200 पासून कुठे गेला तो आता? परत 100. शाबाश. समज में आएगी नहीं? द टेम्परेचर विल बी चेंज फ्रॉम 200 टू 100 डिग्री सेल्सियस. इन विच प्रोसेस? एक्सपान्शन प्रोसेस. आलं लक्षात? एक्सपान्शन ऑफ अ गॅस. वेन द पिस्टन इज पुश आउट, आउटसाइड म्हणजे आपण आउट म्हणून दिला. पुश आउट द सिलेंडर. देन सांगा मला आता प्रेशर ऑफ अ गॅस डिक्रीज. म्हणजे आता हा जर ग्राफ घेतला आपण प्रेशर वर्सेस व्हॉल्यूमचा, तर हा आता याचा ॲरो कसा येईल? खाली येईन की वर येईन? खाली येईन. आता कारण आता आपण काय काय कमी होत आहे आता सांगा? प्रेशर कमी होत आहे. प्रेशर कमी होत आहे तर व्हॉल्यूम काय होईल आता? वाढत जाईल. बरोबर आहे. म्हणजे आता हीच डायग्राम रिव्हर्स चाललो आपण, रिव्हर्स प्रोसेस. म्हणजे आता हे पिस्टन मागं आलं म्हणजे परत तो त्याच्यावर परत जागेवर वापस आला. समज में आला कन्सेप्ट? ओके. तो प्रेशर ऑफ अ गॅस इज सांगा डिक्रीजेस. प्रेशर ऑफ द गॅस इज डिक्रीज अँड टेम्परेचर ऑफ अ गॅस इज ऑल्सो 200 परत कायच्यावर गेला तो? 100 वर. तर टेम्परेचर ऑफ द गॅस इज ऑल्सो डिक्रीजेस. ठीक आहे. झालं सुद्धा कम झाला. म्हणजे गॅस काय झाला आता? थंड झाला की गरम झाला? थंड झाला, कूल डाऊन झाला. नंतर काही सांगा मग? द गॅस इज एक्सपांड झाला, तो वाढला, तो व्हॉल्यूम वाढला ना. एक्सपान्शन म्हणजे वाढले. लक्षात? द गॅस इज एक्सपांडेड. नंतर काय मग? देन द इंटरनल एनर्जी ऑफ द गॅस इज डिक्रीज. शाबाश. याची इंटरनल एनर्जी काय झाली? डिक्रीज झाली. देन द इंटरनल एनर्जी ऑफ द गॅस इज डिक्रीजेस. नंतर मला सांगा मग आता मग काय झालं? मग इथं वर्क डन ऑन द सिस्टीम झालं काय आता? बाय द सिस्टीम. कशावरती झालं ते? सराउंडिंग वरती. तर वर्क डन हे शब्द लक्षात ठेवायचे. वर्क डन बाय द सिस्टीम. आता हे सोबत लिहितो आपण, बाय द सिस्टीम ऑन सराउंडिंग. देन द इंटरनल एनर्जी डिक्रीजेस. शाबाश. देन द इंटरनल एनर्जी डिक्रीजेस. समजलं सगळ्यांना? ग्राफ कसं होईल आता? हा दिस वे. आणि याचं वाला सांगा, याचा ॲरो कसा राहील? आणि याचाही सुद्धा ॲरो कसा राहील? टेम्परेचर कमी कमी होत चालला ना, म्हणजे हा कसा होईल? खाली येईन. हा एक सुद्धा कसा येईल सांगा मला? ग्राफ असाच राहील, पण हा कसा येईल आता? खालच्या पोझिशनमध्ये. आलं लक्षात? सो दिस इज द एक्सप्लेनेशन अबाउट गॅस इज एक्सपांडेड. आता एक्सपान्शनमध्ये काय होणार नेहमी? वर्क डन बाय द सिस्टीम ऑन सराउंडिंग. तर ते काय असणार नेहमी? पॉझिटिव्ह. निगेटिव्ह असणार आहे काय ते? वर्क डन बाय द सिस्टीम ऑन सराउंडिंग. ते काय असणार? पॉझिटिव्ह. म्हणजे एक्सपान्शन वर्क जे आहे हे तुमचं नेहमी काय असते? पॉझिटिव्ह. ते पाहूच आपण आता. आणि कॉम्प्रेशन वर्क काय असते नेहमी? उसको दबा रे आपण. तो जसं आता मी तुम्हाला दाबू राहिलो, खूप दाबू राहिलो म्हणजे काय? रागवत आहे तुम्हाला मी, डिमोटिवेट करत आहे, तुमचं डिग्रेडेशन करत आहे. म्हणजे तुम्ही काय म्हणसान? निगेटिव्ह म्हणसान ना. आणि मी तुम्हाला मोटिवेट करत आहे, तुमचा मी कॉन्फिडन्स वाढवत आहे. म्हणजे तुमचं नॉलेज काय करत आहे? मी वाढवत आहे, एक्सपांड करत आहे तुमचं नॉलेज. तो फिर वो एक्सपांड कर रहे मतलब अपन क्या हो रहे? फिर पॉझिटिव्ह बन रहे अपन. लक्षात? तो वर्क डन बाय द सिस्टीम इट इज पॉझिटिव्ह. वर्क डन ऑन द सिस्टीम इट इज नेगेटिव. पंखा घूम रहा, अभी इसके ऊपर हम क्या कर रहे हैं? काम कर रहे हैं, तो वो क्या हो गया फिर? निगेटिव्ह. पण मी जर घरी सोलर पॉवर प्लांट लावलं, मग ते काय होणार मग? पॉझिटिव्ह. वर्क डन बाय द सिस्टीम. म्हणजे मी काय प्रोड्यूस केलं? मग वर्क प्रोड्यूस केलं. आणि ते वर्क काय केलं? मी वाटलं मग आजूबाजूला कुणाकुणाला पाहिजे. समज में आया कन्सेप्ट? आता ते समोर पाहूच आपण लगेच याच्यानंतर. ओके. तर दिस इज द एक्सप्लेनेशन अबाउट द चेंज इन इंटरनल एनर्जी ड्यू टू द वर्क. वर्क डन ऑन द सिस्टीम
इंटरनल एनर्जी, वर्क डन ऑन द सिस्टम इंटरनल एनर्जी इंक्रीज, वर्क डन बाय द सिस्टम इंटरनल एनर्जी डिक्रीज। यहाँ पे इंटरनल एनर्जी अब क्या होगी सेकंड केस में, क्यू हो गई, टेम्परेचर डिक्रीज झालं, टेम्परेचर डिक्रीज झालं म्हणजे कोण वर्क केलं, वर्क कोण केलं, सिस्टीमनं कुणा वर्क केलं, सराउंडिंग बरोबर। हे लक्षात ठेवा, सगळ्या गोष्टी विसरायच्या नाही। वर्क इज पॉझिटिव्ह, वर्क डन बाय द सिस्टीम ऑन सराउंडिंग, वर्क डन इज निगेटिव्ह म्हणजे वर्क डन ऑन अ सिस्टीम। आलं लक्षात, समझ में आया सबको? ओके, तर हे पण लिहून घ्या तुम्ही आता, मग काही प्रश्न असेल तर मला विचारा।